सकाळच्या नाश्त्याला पोहे, उपमा हेच रोज तुम्ही पण बनवताय का? कंटाळा आलाय का तेच ते बनवून? तर तुम्ही अशा पद्धतीने नाश्त्याला किंवा असंच लहान मुलांना खाण्यासाठी हे बनवू शकता. बघू शकता किती मस्त असे क्रंची झालेलं आहे. न्यू रेसिपी. चला तर कशी करायची ते आपण बघूया. एकदम बघू शकता वरून तर क्रंची, आतमध्ये किती सॉफ्ट अशी झालेली आहे. तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बघू शकता किती मस्त. यावरती तुम्ही एकदम असे बारीक सेव किंवा सॉस वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकता. मस्त सॉस वगैरे टाकून खूप मस्त असं लागते ना. असंही देखील तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त असं हे लागते नाश्त्याला. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. चला तर कसं बनवायचं ते आपण बनवूया. झटपट अशी रेसिपी आहे. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. खूप मस्त असं हा नाश्त्याला लागते. मी एक प्लेट घेतली. प्लेटमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बेसन घेऊ शकता. मी इथे 4 ते 5 चम्मच एवढं बेसन घेणार आहे. बघू शकता 4 ते 5 चम्मच मी बेसन घेत आहे. त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालायचं आहे. खूप मस्त अशी ही रेसिपी लागते. तुम्ही असं सायंकाळच्या वेळेस तोंडाला चव वगैरे तुमच्या जर नसेल, तोंडाला चव, सर्दी वगैरे काही असं तब्येत वगैरे जर नसेल तर नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल. 1 चम्मच हळद, लाल तिखट आणि जिरं पावडर व मीठ यामध्ये घातलेलं आहे मी. कोथिंबीर घालायची भरपूर अशी. हे सर्व आपल्याला एकजीव करून मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. जास्त पाणी आपल्याला बेसनाला लागत नाही. उगं थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं. जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पातळसर होतं हे, चिकटतं हाताला, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही. प्रकारे आपल्याला सर्व कणिक हे मळून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ चुरतो तसं एक गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. खूप मस्त ही रेसिपी होते. तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता पातळसर थोडंसं झालं, त्यामुळे मी थोडंसं यामध्ये बेसन पीठ आणखीन ॲड केलं. मस्त असं छान असं चुरून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. हाताला बेसन चिकट असं असतं, तर त्यामुळे आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. अशा प्रकारे चुरून घ्यायचं. बघू शकता मी थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला, तर हे चिटकणार नाही. छान असा गोळा तयार. आपल्याला पोळ्या जसं करतो तसं कणिक छान असं मळून घ्यायचं. झटपट अशी रेसिपी आहे. खूप मस्त असं लागते. अशा प्रकारे मी चम्मचच्या सहाय्याने सगळं पीठ हे काढून घेणार आहे. पीठ चम्मचच्या सहाय्याने मी असं काढून घेणार आहे. आता एक पोळपाट घ्यायचं. त्यावरती आपल्याला मस्त असं कणिक मळून घेतलेलं आहे छान मी. तर त्यावरती जसं आपण कसं शेंगोळे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. मग 2 गोळे असे घेतलेले आहे मी. प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हाताला आपल्या पीठ अजिबात चिटकणार नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही आपल्याला करायची नाही. अशा प्रकारे मीडियम साईजचेच करायचे आहे. बघू शकता तुम्ही. खूप मस्त हा नाश्ता होतो, हलकं फुलकं. बऱ्याच जणांना चटर-पटर खायची सवय असते. लहान मुलांना तर असं खूप आवडतं बाहेरचं, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना पौष्टिक काहीतरी देऊ शकता तुम्ही. बिलकुल ऑइली होत नाही. असं वाटत पण नाही की आपण फ्राय केलं म्हणून. अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे. तुम्ही 4 ते 5 दिवससुद्धा ठेवू शकता. आता हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. मी इथे पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास. त्यामध्ये तर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. एकदम आतमधून असे एकदम सॉफ्ट असे होते तेल घातल्यानं, मस्त छान असे. थोडंसं तेल घातलेलं आहे मी. आता मस्त एक छान आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान अशी उकळी आली की आपल्याला हे त्यामध्ये टाकून द्यायचे. बघू शकता उकळी येत आहे आपल्या पाण्याला. छान अशी मस्त एक उकळी आली की हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघू शकता उकळी येत आहे. चला तर आता आपण सर्व या पाण्यामध्ये सोडून देऊ. अशा प्रकारे बघू शकता. आणि कसं उकळलं ते पण मी तुम्हाला सांगते. सहजच कोणीही बनवू शकते. बघू शकता आपण आता पाण्यामध्ये टाकलं की हे सर्व डीप झालं. एकदम असं बुडायला गेलेले आहे. एकदम असं कढईला लागलेले आहे. आता बघू शकता तुम्ही हे हालचाल होत आहे. म्हणजे जे आपले ते
आता हे वरती येत आहे, बघू शकता तुम्ही. एकदम पाण्याच्या वरती असं अलगद तरंगायला लागलं की आपण समजून जायचं की असे परफेक्ट असे हे शिजले म्हणून. बघू शकता मस्त असं वर आलेले आहेत. हे तुम्हाला दाखवते मी. बघा तुटले म्हणजे व्यवस्थित आपलं हे शिजल्या गेलेलं आहे, उकडलं गेलेलं आहे. तर आता हे आपण पाण्याच्या बाहेर काढून घेऊ. लगेच गॅस बंद करू आपण. पाण्याच्या बाहेर आता हे आपण काढून घेऊ. तुम्ही याची भाजीसुद्धा बनवू शकता खूप आणि असंही खाऊ शकता. सर्व आता आपण पाण्याच्या बाहेर काढून घेऊ. एका मिनिटामध्येच हे वाफले जाते. तुम्ही असं सुद्धा फ्राय करू शकता. आता आपण याला कट करू. छान असं थंड झालेलं आहे, थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आता आपण कट करून घेऊ. बघू शकता आतमध्ये किती एकदम असं पोकळसर झालेलं आहे. बेसनच्या वड्या आपल्या हे खूप मस्त अशा हे लागतात. एकदम आपल्याला कमी गॅसवर क्रंची एकदम तळू द्यायचे आहेत. खूप मस्त अशा लागतील. बघू शकता, तुम्हाला कळतच असेल की किती ठिसूळ असे झालेले आहे. कट करताना सहज अशा कट होत आहेत. लहान मुलांना कसं नवीन नवीन असं काहीतरी वेगवेगळं खावं वाटतं. तर अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता. किंवा जर तुम्हाला ऑइली बनवायचं जर नसेल तर तुम्ही असंच फोडणी देऊन सुद्धा देऊ शकता. थोडंसं मोहरी, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे टाकून मस्त चटणी मीठ टाकून याला असं फोडणी द्यायचं. खूप मस्त असं लागतं. केचप वगैरे त्यावरती तुम्ही असं हेल्दीसुद्धा देऊ शकता. बघू शकता किती मस्त असं आतमध्ये पोकळसर आणि जाळीदार झालेलं आहे. तुम्ही असं फोडणी देऊनच लहान मुलांना देऊ शकता. तर यामध्ये थोडंसं कढीपत्त्याचं कोथिंबीर पडलेलं आहे, ते काढून घेऊ आपण. कोथिंबीर पडला आहे तर मस्त आपल्याला तेल असंही गरम होऊ द्यायचं आहे. छान असं एकदम तेल असं मस्त आपलं कडक झालं की त्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. नाहीतर हे तेलकट होते. जर तेल आपलं छान असं तापलंही नसेल तर. मस्त आपलं तेल असं छान असं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण छान असं तळून घेऊ. एकदम फुल गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. बिलकुल कमी गॅस करायचा नाही. 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान आहे असं परतवून घ्यायचं. अशा प्रकारे आता सर्व आपण काढून घेऊ. मस्त छान असं फ्राय झालेले आहे. तुम्ही कमेंटमध्ये या रेसिपीला काय नाव द्याल नक्की सांगा. आजची रेसिपी कशी वाटली ते पण बघू शकता. एकदम ठिसूळ अशी आतमध्ये मऊ झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आता यावरती तुम्ही असं कोथिंबीर वगैरे, केचप वगैरे टाकून तुम्ही तुमच्या आवडीची चटणी वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकता. चला तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये.